Hello, students. Welcome in part 3 of Writing Skill Summary Writing. In the last two parts, we saw how to write the summary of any article, lecture, story, movie, whatever it may be. Now, we have to see the brainstorming activities. आता आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजकडे वळायचं आहे. पहा, पहिली जी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला एक छोटासा पॅसेज दिला आहे आणि पहिल्या 2 पार्टमध्ये आपण समरी रायटिंग करताना काय करायला हवं आणि काय करायला नको आणि समरी कशी लिहायची याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्याच्यावरती आधारितच इथं एक छोटासा पॅसेज दिला आहे आणि त्या पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आहे की जेणेकरून त्यामुळे तुमचा सराव होईल. पहा, A1 ॲक्टिव्हिटी काय? कम्प्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. खालील बदल तुम्ही सूचनेप्रमाणे करायचे आहेत. रीड द पॅसेज अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. पॅसेज वाचा आणि ज्या स्टेप्स दिलेले आहेत, आपण जे एक्झाम्पल पाहिलं पार्ट 2मध्ये शेवटी, त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्सचा आधार घेऊन तुम्हाला काय करायचं आहे पहा, तर समरी रायटिंग करायची आहे. पहा, पॅसेज काय? तर कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. आता याचे अर्थ मला वाटतं की सांगण्याची आवश्यकता नाही की सांगावे लागतील. पहा, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ आवर एव्हरीडे लाईफ. संवाद साधणे हा आपल्या दररोजच्या जीवनातला भाग आहे. वी ग्रीट वन अनदर, स्माईल ऑर फ्रॉन डिपेंडिंग ऑन आवर मूड्स. आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेस आपला मूड जसा आहे त्या पद्धतीनं वागतो. स्मित हास्य करतो, स्माईल, किंवा फ्रॉन म्हणजे काय पहा, तर डोळे भुवया मोठ्या करतो. आपल्या मूडवरती ते अवलंबून आहे. ॲनिमल्स टू कम्युनिकेट मच टू आवर सरप्राईज. आणि आपल्याला आश्चर्य म्हणजे काय, तर प्राणीसुद्धा संवाद साधतात, जस्ट लाईक अस. इंटरॅक्शन अमंग ॲनिमल्स कॅन बी बोथ व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल. जस्ट लाईक अस म्हणजे आपल्याप्रमाणेच इंटरॅक्शन अमंग ॲनिमल्स, प्राण्यांमधील जो काय संवाद आहे, कॅन बी बोथ व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल. तो शाब्दिक असू शकतो किंवा अशाब्दिकसुद्धा असू शकतो. सिंगिंग इज वन वे इन विच ॲनिमल्स कॅन इंटरॅक्ट विथ वन अनादर. सिंगिंग म्हणजे काय पहा, गीत गाणं, इज वन वे इन विच ॲनिमल्स कॅन इंटरॅक्ट विथ वन अनादर. काही प्राणी पहा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, लयीमध्ये, ढवीमध्ये गातात. त्यावेळेस ते एकमेकांना इंटरॅक्ट करत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात. मेल ब्लॅकबर्ड्स ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स टू कॅच द अटेन्शन ऑफ द फिमेल्स. पहा, जे ब्लॅकबर्ड्स असतात त्याच्यातील मेल ब्लॅकबर्ड्स नेहमी ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स. मेलोडियस मंजूळ आवाजात गायलेलं गाणं, सॉंग्स. कशासाठी? टू कॅच द अटेन्शन ऑफ द फिमेल्स. ज्या फिमेल ब्लॅकबर्ड्स आहेत त्यांचं अटेन्शन आपल्याकडे यावं यासाठी ते काय करत असतात पहा, मंजूळ असं गीत गात असतात. दीज सॉंग्स आर युजली रिच इन नोट्स व्हॅरिएशन एन्कोडिंग व्हॅरियस काइंड्स ऑफ मेसेजेस. आणि विशेष पहा की हे जी गीतं असतात त्यांनी गायलेली मेल ब्लॅकबर्ड्सनं, दीज सॉंग्स आर युजली रिच इन नोट्स व्हॅरिएशन्स. म्हणजे ज्या पद्धतीनं नोट्स व्हॅरिएशन्स जे असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे सूर जे असतात, त्या पद्धतीनं अतिशय समृद्ध अशी ती गीतं असतात. एन्कोडिंग व्हॅरियस काइंड्स ऑफ मेसेजेस. इतकेच काय, वेगवेगळी गीतं ही वेगवेगळे मेसेजेस पाठवतात. सॉंग्स आर ऑल्सो यूज्ड टू वॉर्न अँड कीप ऑफ अदर ब्लॅकबर्ड्स फ्रॉम देअर टेरिटरी. इतकंच काय की जी गीतं असतात, सॉंग्स आर ऑल्सो यूज्ड टू वॉर्न म्हणजे इशारा देणे, अँड कीप ऑफ द ब्लॅकबर्ड्स फ्रॉम देअर टेरिटरी म्हणजे प्रदेश. म्हणजे त्या प्रदेशात राहणारे जे ब्लॅकबर्ड्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे दूरचे ब्लॅकबर्ड्स आहेत
त्यांनाही तो एक इशारा असतो की इथं आम्ही राहतोय, आमच्या प्रदेशात तुम्ही येऊ नका. युजली अ प्लेस वेअर दे ड्वेल अँड रिप्रोड्यूस. आणि खास करून ते ज्या ठिकाणी रहिवास असतो त्यांचा, ड्वेल म्हणजे घरटं वगैरे, जिथं ते राहतात, अँड रिप्रोड्यूस, आणि जिथं ते काय करत असतात पहा, नवनिर्मिती करत असतात पिलांची. मग large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. पहा, धाडशी खलाशी यांच्या मते काय पहा, तर लार्ज मॅमल्स इन द ओशन्स सिंग टू. जे महासागर असतात, महासागरामध्ये जे मोठे मोठे मॅमल्स असतात, प्रचंड मोठे मॅमल्स, ते सुद्धा गीत गातात. इनॉर्मस व्हेल्स ग्रॉन अँड ग्रंट while smaller dolphins and porpoises produce pings, whistles and clicks. इनॉर्मस व्हेल्स, इनॉर्मस म्हणजे काय, प्रचंड मोठे जे व्हेल्स असतात, व्हेल्स, ग्रोन म्हणजे काय, ते कण्हतात मोठ्या आवाजामध्ये, नापसंतीदर्शक आवाज काढतात. अँड ग्रंट म्हणजे सुद्धा काय पहा थोडक्यात, की कल्लोळ, गुरकणे वगैरे असं. व्हाईल स्मॉलर डॉल्फिन्स, छोटे डॉल्फिन्स जे असतात, अँड पॉर्पॉयझेस म्हणजे छोटे ब्ल्यू व्हेल्स जे असतात, प्रोड्यूस पिंग्ज, व्हिसल्स. ते काय करतात पहा, त्यांचे आवाज जे आहेत ते कसे असतात पहा, तर पिंग्ज म्हणजे बंदुकीच्या गोळीतून जो सू सू असा आवाज येतो, तसे आवाज ते काढतात. त्याच पद्धतीने व्हिसल्स, शिट्टीसारखा आवाज येतो, अँड क्लिक्स आणि किट किट असा आवाज, हे आवाज ते काढतात. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away. आणि हे जे आवाज असतात ते आश्चर्यकारकरित्या स्वीकारले जातात. कोण स्वीकारतं, रिसीव कोण करतं, बाय ऑदर मेट्स, त्यांचे जे इतर मित्र असतात, सवंगडी, मेट्स सवंगडी जे असतात, ॲज फार ॲज सेव्हरल 100 किलोमीटर्स अवे, कित्येक शेकडो किलोमीटर ते दूर असतात, तरीही त्यांना पाण्यातून ते आवाज पोहोचतात. समजले? तुम्हाला मी पॅसेजचा अर्थ सांगितला पहा. आता याच्यानंतर समरी रायटिंग करत असताना ज्या काही 5-6 स्टेप्स सांगितलेल्या आहेत, त्या स्टेप्समधली पहिली स्टेप काय, रीड द आर्टिकल ट्वाईस. हे आर्टिकल 2दा वाचा. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. लिखाणाचा उद्देश काय याबद्दल प्रश्न विचारा. आयडेंटिफाय द मेन आयडिया. मुख्य आयडिया काय, कल्पना काय, ती शोधा. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. पहिला मसुदा लिहा, कच्चं लेखन करा. रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. तुमचा पहिला ड्राफ्ट एडिट करा, रिवाइज करा, पुन्हा लिहा. काय कमी करायचं आहे ते पहा. राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग शेवटचा ड्राफ्ट तयार करा, फायनल. म्हणजे तुम्हाला काय करायचं पहा, की पॅसेज वाचत असताना तुमच्या लक्षात येतं की पॅसेजची मेन आयडिया काय आहे. आता इथं पॅसेजची मेन आयडिया काय आहे, तर कम्युनिकेशन बिटवीन द मॅमल्स अँड बर्ड्स, हो की नाही, ही मेन आयडिया आहे. आणि मग त्या संदर्भात जे काही येतं ते अतिशय महत्त्वाचं लेखन असेल ते लिहायचं आहे. हे लेखन लिहित असताना तुम्हाला ॲडजेक्टिव्ज टाळायचे आहेत, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द ते टाळायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, पॅसेज समजून घ्यायचं आहे, सूचना वाचायचे आहेत आणि कशाची समरी करायची आहे, नेमकं काय समराईज करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत. लिंकर्स व्यवस्थित शोधायचे आहेत आपल्याला. अनावश्यक भाग वगळायचा आहे आणि महत्त्वाचा भाग, अतिमहत्त्वाचा भाग लिहायचा आहे. स्वतःचं कुठलं इंटरप्रिटेशन नको आहे, या बाबी लक्षात घ्यायचे. स्वतःचं कमेंट नको आहे. त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल दिलेले असतील तर ती एक्झाम्पल्ससुद्धा नको आहेत. या बाबी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर समरी सहजासहजी तुम्ही लिहू शकता. आणि तुम्हाला सांगितलं आहे पहा, की समरी लिहित असताना ज्यावेळेस ज्या पॅसेजची समरी तुम्हाला लिहायची आहे ती वाचत असताना अनावश्यक भाग जो आहे त्याला गोल करा आणि आवश्यक भागाला अंडरलाईन करा, की जेणेकरून तुमच्या सहजासहजी लक्षात येईल की कुठला भाग समरीमध्ये महत्त्वाचा आहे. आणि मगच लिंकर्सच्या सहाय्यानं साध्या साध्या वाक्यांच्या मदतीनं हे तुम्हाला लिहिता येईल. आता पहा या ठिकाणी जी समरी आहे ती कशी आहे, की कम्युनिकेशन इज कॉमन टू बोथ ह्युमन्स अँड ॲनिमल्स.
and is used to convey different moods and messages through verbal and non-verbal modes. म्हणजे संवाद जो आहे तो कॉमन आहे. संवाद जो साधला जातो तो कोणाकोणामध्ये कॉमन आहे? ह्युमन्स आणि ॲनिमल्स या दोघांमध्येही. आणि त्याच पद्धतीनं तो काय कन्वे करतो? तर डिफरंट मूड्स, वेगवेगळे मूड्स आणि मेसेजेस कशाच्या माध्यमातून? थ्रू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल मोड्स. एकतर शाब्दिक किंवा अशाब्दिक. अशाब्दिक म्हणजे खानाखुणा, काहीतरी चिन्हांकित वगैरे, चेहऱ्यावरचे हावभाव, ओरडणं, हे अशाब्दिक अशा पद्धतीनं. मग मेल ब्लॅकबर्ड्स आर नोन टू सिंग टू अट्रॅक्ट फिमेल्स ॲज वेल ॲज टू कीप अदर ब्लॅकबर्ड्स ऑफ देअर टेरिटरी. आता इथं पहा, ॲज वेल ॲज हे लिंकर वापरलं आहे ते जोडण्यासाठी, दोन वाक्य जोडण्यासाठी. आणि महत्त्वाचा भाग फक्त तिथं घेतला आहे. काय म्हणतात ते, की मेल ब्लॅकबर्ड्स जे आहेत ते सुंदर गातात. आणि ते कशासाठी गातात? तर फिमेल ब्लॅकबर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्याच वेळेला इतर ब्लॅकबर्ड्स जे आहेत ते त्या प्रदेशामध्ये ते येऊ नयेत म्हणून सुद्धा. सिमिलरली सी मॅमल्स सिंग टू अट्रॅक्ट मेट्स ॲज फार ॲज हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स अवे. त्याच पद्धतीनं समुद्रामधील जे मॅमल्स प्राणी असतात, सस्तन प्राणी, ते सुद्धा काय करतात पहा, शेकडो किलोमीटर आपल्यापासून दूर असणारे त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांना समजावं किंवा त्यांना संदेश देण्यासाठी सुद्धा ते गीत गातात. पहा या ठिकाणी काय वगळलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे, लिंकर्स कसे जोडलेले आहेत, एक्सप्लेनेशन कसं टाळलेलं आहे, अनावश्यक भाग कसा टाळलेला आहे, हे तुम्ही पहा आणि या पद्धतीनं समरी लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, मला वाटतं हे समजलं आहे. आता याच ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये A2 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे पहा, की कट रिडंडंट वर्ड्स, म्हणजे अनावश्यक शब्द वगळा. कसे? वी आर ऑफन इनएफिशियंट इन आवर लँग्वेज यूजिंग मोर वर्ड्स दॅन नेसेसरी. आपण कधीकधी आपल्या भाषेमध्ये अनावश्यक शब्द भरपूर वापरतो. कन्सिडर द फॉलोइंग फ्रेजेस. खालील फ्रेजेसचाच पहा ना. फाइंड 5 मोर रिडंडंट वर्ड्स. आणि अशा आणखीन 5 शोधायचे. पहा, एक आहे तर सर्कल राऊंड. सर्कल अराउंड कॅन बिकम सर्कल. मग थोडक्यात काय पहा, की सर्कल अराउंड म्हणजे कडेनं वर्तुळ काढणे, म्हणजेच वर्तुळच ना ते. अराउंड म्हणजे गोल, वर्तुळ हे गोलच असतं. म्हणजे अराउंड हा शब्द याच्यामध्ये अनावश्यक आहे. त्याच्याऐवजी फक्त सर्कल लिहिलं तरी चालतं. राईट डाऊन कॅन बिकम राईट. आता राईट डाऊन म्हणजे काय? लिहा. आणि राईट म्हणजे पण काय? लिहा. मग डाऊन हा शब्द अनावश्यक आहे. ॲडेड बोनस इट्स सिम्पली अ बोनस. अर्थात बोनस म्हणजेच काय पहा, तर जादा दिलेला पैसा असतो, बक्षीस म्हणून. मग आता ॲडेड म्हणजे जादाच ना, वाढवूनच, पगारात वाढवून दिलेला असतो. त्याच्यामुळे ॲडेड आणि बोनस. ॲडेड बोनस म्हणजे वाढवून दिलेलं बक्षीस आणि ॲडेड म्हणजे वाढवलेलं. म्हणजे ॲडेड शब्दाची आवश्यकता नाही आहे. पुढे पहा, की गेट टू द पॉईंट ॲज क्विकली ॲज पॉसिबल. म्हणजेच काय, की तुला जे सांगायचं त्या मुद्द्यावरती तू पटकन ये. मग फक्त आपण म्हणू शकतो इज रिअली गेट टू द पॉईंट, मुद्द्यावरती आहे असं म्हणू शकतो. क्लोज प्रॉक्झिमिटी. क्लोज प्रॉक्झिमिटी इज क्लोज. म्हणजे क्लोज प्रॉक्झिमिटी म्हणजेच काय पहा, तर क्लोज प्रॉक्झिमिटी म्हणजेच सानिध्य किंवा जवळीकता किंवा जवळ. आता क्लोज म्हणजेही जवळच आणि प्रॉक्झिमिटी म्हणजे पण जवळच, म्हणजे शेजारी. म्हणजे तिथं प्रॉक्झिमिटी या शब्दाची आवश्यकता नाही आहे, म्हणून फक्त क्लोज. आणि ड्युरिंग द कोर्स ऑफ. ड्युरिंग द कोर्स ऑफ म्हणजेच काय? ड्युरिंग द कोर्स ऑफ म्हणजे च्या दरम्यान. आता ड्युरिंग म्हणजेही च्या दरम्यानच ना, म्हणून ड्युरिंग हा शब्द वापरू शकता. लक्षात येतं? म्हणजे समरी लिहिताना अनावश्यक शब्द कसे टाळायचे हे या उदाहरणावरून लक्षात येईल. आणखीन 5 असे शब्द तुम्हाला शोधायचे. एक एक्झाम्पल सांगतो मी, की रिपीट अगेन. आता पहा, REPEAT आणि AGAIN. आता रिपीट अगेन म्हणजे थोडक्यात काय पहा, की पुन्हा सांगा, पुन्हा रिपीट करा. आता पुन्हा रिपीट करा म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ सेमच आहे, फक्त रिपीट.
असं म्हणू शकतो आपण. अगेन या शब्दाची गरज नाही. असे 5 तुम्हाला शब्द शोधायचे की जे अनावश्यकरित्या आपण समान अर्थाचे दोन्ही वापरतो. त्याच्यानंतर अव्हॉइड ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब्स क्लटर अप युअर कॉपी. यू कॅन युजली लिव्ह विदाऊट देम. खरं तर जे ॲडव्हर्ब्स असतात ते काय करत असतात तर क्लटर अप युअर कॉपी. क्लटर अप म्हणजे काय पहा, तर वाढवायचं व्यवस्थितपणे, पुन्हा जादा वाढवणे, म्हणजे जादा शब्दांचा भरणा त्याच्यामध्ये केला जातो. यू कॅन युजली लिव्ह विदाऊट देम आणि ॲडव्हर्ब शिवायसुद्धा आपण राहू शकतो किंवा लिहू शकतो. हिअर आर सम एक्झाम्पल्स. इथं काय उदाहरण आहेत पहा. दॅट्स युजली अ गुड थिंग टू डू. दॅट्स म्हणजे दॅट इज युजली अ गुड थिंग टू डू. इथे युजली हे जे ॲडव्हर्ब आलं आहे याचा अर्थ काय तर सामान्यतः. दॅट इज युजली अ गुड थिंग टू डू म्हणजे ते सामान्यतः चांगलं आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी सामान्यतः चांगली असते. युजली हा शब्द नाही वापरला तरी काय फरक पडत नाही अर्थावरती. दॅट्स अ गुड थिंग टू डू. ते चांगली, ती गोष्ट चांगली आहे करण्यासाठी. युजली नाही वापरलं तरी चालतं आहे. दॅट्स फेअरली गुड कॉफी. इथं सुद्धा फेअरली हा शब्द नाही वापरला तरी चालतो. आय टोटली ॲग्री. आता ॲग्री असणं आणि टोटली ॲग्री असणं यात काय फरक आहे? टोटली शब्द अनावश्यक आहे, तो नाही वापरला तरी चालतो. ॲक्च्युअली आय डिसॲग्री. फक्त आय डिसॲग्री म्हटलं तरी चालतं. ॲक्च्युअली या शब्दाचा वापर अनावश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय पहा, तर जस्ट डिलीट ऑल दोज इटॅलिसाइज्ड वर्ड्स अँड रिराईट. म्हणजे इटालियन भाषेमध्ये, इटालियन स्टाईलमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ना, ते फक्त तुम्ही काय करायचेत पहा, वगळायचे आहेत आणि वाक्य लिहायचे सेम. काहीही अर्थ बदलत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं समरी लिहिताना थोडासा तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण पटकन समरी लिहू शकतो. इट्स अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. असे 4-5 पॅसेज घेऊन तुम्हाला एक एक पॅसेज समरी करायला घ्यायला पाहिजे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय वगळायचं, काय अनावश्यक आहे, ॲडव्हर्ब्स कसे टाळायचे, ॲडजेक्टिव्स कसे टाळायचे. आता तिसरा काय पहा की वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे अनेक शब्दसमूहासाठी एक शब्द वापरता आला पाहिजे. वन वर्ड सबस्टिट्यूट्स आर words that replace a group of words or a full sentence effectively without creating any ambiguity in the meaning of the sentences. म्हणजे थोडक्यात काय पहा, तर तुम्हाला ग्रुप ऑफ वर्ड्स जो असतो किंवा एक फुल सेंटेन्स जे असतं त्याच्याऐवजी एक शब्द वापरता आला पाहिजे. इफेक्टिवली, परिणामकारक असला पाहिजे. विदाऊट क्रिएटिंग एनी ॲम्बिग्युटी इन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच काय, तर त्या वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. एक्झाम्पल्स दिलेत पहा यांनी. द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. एखाद्या माणसानं स्वतःच्या जीवनाची लिहिलेली कथा, त्याला ॲटोबायोग्राफी म्हणतात. काय म्हणतात त्याला पहा, ॲटोबायोग्राफी, आत्मचरित्र. लक्षात घ्या. म्हणजे तिथं जर आलं असेल की द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ, अशा आशयाचं काही वाक्य, तर ॲटोबायोग्राफी वापरू शकता. म्हणजे कमी शब्दात, कमी अक्षरांचा शब्द. आणखीन पहा पुढं, अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ट. म्हणजे असा आवाज जो ऐकला जाऊ शकत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही इनऑडिबल असं म्हणू शकता. इनऑडिबल, ऑडिबल ऐकला जाऊ शकतो आणि इनऑडिबल ऐकला जाऊ शकत नाही. अ लिस्ट ऑफ बुक्स, एक शब्द आहे त्यासाठी, कॅटलॉग. अ सेंटेन्स हुज मिनिंग इज अनक्लिअर. म्हणजेच काय, ज्या वाक्याचा अर्थच क्लिअर नाही आहे, स्पष्ट नाही आहे, त्याला ॲम्बिग्युअस असं म्हणतात. अर्थात इथं काय आहे पहा, तर तुमच्याकडं किती शब्दांचा साठा आहे, तुम्ही किती इंग्लिश वाचन करता, इंग्रजी किती ऐकता, इंग्रजी किती बोलण्याचा प्रयत्न करता, याच्यावरती शब्द सुचत जातात. आपल्या शब्दसाठा भरपूर पाहिजे. आवर ब्रेन डिक्शनरी मस्ट बी एनरिच्ड. फाइंड ॲज मेनी एक्झाम्पल्स ॲज यू कॅन फ्रॉम द इंटरनेट अँड मेक अ लिस्ट. इंटरनेटचा आधार घेऊन तुम्ही असे भरपूर शब्द शोधू शकता. एखादं असं पण असतं पहा, पहिलं काय, द लाईफ स्टोरी ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. थोडा बदल करून द लाईफ स्टोरी ऑफ अ मॅन रिटन बाय अदर. एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र दुसऱ्यानं लिहिलेलं असतं.
त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे बायोग्राफी, म्हणजे चरित्र. असे शब्द शोधायचे आणि त्याची यादी करायची आहे. त्याच्यानंतर A3 जो आहे तो काय पहा, त्यातला पहिला आकडा, यूज ऑफ नाऊन इन अपोजिशन. आता अपोजिशन म्हणजे काय अगोदर इथं दिलंय पहा. तर अपोजिशन इज अ ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्शन इन विच टू एलिमेंट्स नॉर्मली नाऊन फ्रेजेस आर प्लेस्ड साईड बाय साईड. म्हणजे अपोजिशन म्हणजेच काय पहा, तर असं एक व्याकरणात्मक रचना असते की ज्याच्यामध्ये दोन घटक असतात जे नाऊन फ्रेजेस असतात. ते प्लेस साईड बाय साईड, जवळजवळ असतात, विथ वन एलिमेंट सर्विंग टू आयडेंटिफाय द अदर इन अ डिफरंट वे. एकाच एलिमेंटनं ते काय केलेलं असतात पहा, जवळजवळ ठेवलेले असतात आणि ते वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या वाक्यात दाखवलेले असतात. द टू एलिमेंट्स आर सेड टू बी इन अपोजिशन. आणि अपोजिशन म्हणजेच काय पहा, तर नामाचे विशेष महत्त्व सांगणारा शब्द किंवा शब्दसमूह असा असतो. आता पहा, अपोजिशन कॅन बी यूज्ड टू मेक द कंपाऊंड सेंटेन्सेस शॉर्ट अँड सिम्पल. या अपोजिशनचा वापर आपण कशासाठी करू शकतो पहा, तर जी कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत ते साधी आणि थोडक्यात लिहिण्यासाठी. इथे दिलं एक उदाहरण की नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड अँड शी इज व्हेरी इंटेलिजंट. नेहा ही त्यांची सर्वात मोठी मुलगी आहे आणि ती खूप हुशार आहे. आता इथं नेहाबद्दल आणखीन एक शब्द आला आहे, शी. लक्षात येत आहे? नेहाबद्दल आणखीन एक शब्द कोणता आला आहे, शी. म्हणजे नेहा आणि शी यात काय फरक नाही. म्हणून त्यांनी पहा का ते तयार करून दाखवलं की नेहा देअर एल्डेस्ट चाइल्ड इज व्हेरी इंटेलिजंट. इथं नेहा आणि देअर एल्डेस्ट चाइल्ड सेम पर्सन आहेत. शी सेम पर्सन आहेत, म्हणून त्यांनी कमीत कमी शब्द त्या ठिकाणी यूज केलेले आहेत. येते लक्षात? यानंतर दुसरा टॉपिक आहे याच्यातला, ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल. कॉम्प्लेक्स वाक्य जी असतात ती वाक्य साधी वाक्य तयार करता आली पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं बाय यूजिंग फ्रेजेस लाईक टू टू or using noun or phrases instead of a clause. म्हणजे क्लॉजच्या ऐवजी तुम्हाला फ्रेजेस वापरता आले पाहिजेत. नागपूर इज द सिटी वेअर ऑरेंजेस ग्रो. पण नागपूर हे असं शहर आहे जिथं संत्री पिकतात. आता हेच कसं लिहू शकतो, ऑरेंजेस ग्रो इन नागपूर. लक्षात येत आहे? थोडक्यात साधं वाक्य तयार करून दाखवलं त्यांनी कॉम्प्लेक्सच्या ऐवजी. पुढं, द ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. द ओल्ड मॅन इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. तो वृद्ध माणूस इतका अशक्त होता की तो चालू शकत नव्हता. याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण, द ओल्ड मॅन इज टू वीक टू वॉक. म्हणजे तेच आहे, परंतु आणखीन कमी प्रमाणात आपण काय करू शकतो, या व्यवस्थित वापरलेल्या शब्दसमूहामुळं कॉम्प्लेक्स सिम्पल आपल्याला सहज करता येतं. आता तुम्हाला खाली काय करायचं आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू सिम्पल. हे खाली जी कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस दिलेली आहेत ती तुम्हाला सिम्पल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. ती तुम्ही तयार करा. त्याच्यानंतर खाली पहा A4 आहे, त्यातला पहिला आकडा काय, तर रीड एनी बुक ऑफ युअर चॉईस अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द स्टेप्स एक्सप्लेन्ड इन द चॅप्टर. कुठलंही पुस्तक वाचा तुमच्या आवडीचं आणि त्या पुस्तकाची समरी लिहायची, ज्या स्टेप्स या ठिकाणी चॅप्टरमध्ये दिलेले आहेत त्यांचा वापर करून. कुठलंही आवडीचं पुस्तक वाचा. आणि पुढची ॲक्टिव्हिटी काय, फाइंड सम प्रोफेशन्स अँड रिक्वायर द स्किल ऑफ समरी रायटिंग अँड एडिटिंग, राईट देम इन युअर नोटबुक. असे काही व्यवसाय निवडा की ज्या ठिकाणी ज्या व्यवसायांमध्ये समरी रायटिंगचं स्किल, एडिटिंगचं स्किल वापरलं जाईल आणि ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहा. पहा, इंटरनेटचा आधार घेऊन तुम्ही समरी रायटिंगला स्कोप कुठं आहे, एडिटिंगला स्कोप कुठं आहे हे पाहू शकता आणि ते प्रोफेशन तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. समजतंय? आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे, पॅसेज देणार आहे, ज्या पॅसेजेसचे तुम्हाला काय करायचे, पहा समरी लिहायची आहे. ओके. इथे मी तुम्हाला 2 पॅसेज दिलेले आहेत. या दोन्ही पॅसेजची समरी तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे, स्टेप बाय स्टेप समरी कशी लिहायची हे पाहायचं आहे
आणि मग समरी लिहायची ड्राफ्ट्स तयार करायचे आणि फायनल ड्राफ्ट्स तयार करायचा आहे. हे लक्षात घ्या की समरी रायटिंग करत असताना काय करायला पाहिजे हे आपण अतिशय मुद्देसूद पद्धतीनं पाहिलेलं आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ओके. हॅव अ नाईस डे.